टीमचा खेळ रवल्या किपिंग पण करतो आणि वरतून बँड पण वाजवतो भारी एकदा वाजून नाही 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 रे एकदा वाज ही पीच आहे पीच तर एकदम भारी आहे जी एक लवलेला होती ना त्याच्यापेक्षा तर काही पटीनच भारी काय घाबरलेले ना रक्त रे रक्त पाहिजे रे शॉट थँक्यू थँक्यू जय श्रीराम मित्रांनो कसे तुम्ही सर्व होप्स तुम्ही सर्व छान असेल वेलकम टू अवर न्यू ब्लॉग तर गाईस आज आहे संडे आणि ना आज आमची क्रिकेटची मॅच आहे भोकरला आहे कानडदाच्या पुढे आणि आम्ही आता जायला रेडी झालेले बस आता नाश्त्यासाठी थांबले होते स्पॉन्सरशिप शुभम दादाने भरलेले सर्व्हिस स्पॉन्सर जय श्रीराम प्रणव प्रेम अर्पित शुभम दादा सुमित दादा जयदीप हात वरती कर लॉर्ड जयदीप त्यानंतर तू अथर्व आणि प्रिन्स हां अजून यायचे बाकी आहे मी नाश्त्याला थांबले होते तरी आलेले नाही अजून आता कुठे चलताय आता डायरेक्ट पुढे भोकर भोकर गाव आहे त्या साईडला आमची मॅच आहे हां आधी जटाधारी महादेवच्या मंदिरावर दर्शन करायला मग जिंकू आपण कसं पुढे जाणं बरोबर आहे ना हा ताकद आली तुझे बॅट डे आधी नाही तर इकडेच खेळायला लागशील तू काय चला आता आम्ही निघालेले भोकरला जायला चल जय श्रीराम बघा किती भारी दिसतंय भगवा भगवा अरे 22 जानेवारी कशी सेलिब्रेट केली तुम्ही जोरात जोरात इकडे का तुझं घर बडे जटाधारी महादेवला पोचलेले पण कोणी म्हणणार नाही यार की इथे कथा झाली होती म्हणून एवढी सुमसाम झालेली आता ही जागा फक्त चला आता आहे ना मस्त महादेवाचं दर्शन करू आणि हे करू की महादेव आम्हाला जिंकू दे म्हणून याच्याच आधी खायला बसून गेले पेट पूजा त्रिकांदूजा मग जाऊ दे ताकद पाहिजे ना भोलेनाथाकडनं ताकद घेतोय काय अण्णा अण्णा पोळा पोळा त्या टिक्का हा अच्छा टिक्का लावल्या म्हणून अण्णा का आमच्या टीम मध्ये ना फक्त क्रिकेटरच नाही आमच्या टीम मध्ये कलाकार पण आहे बॅटिंग पण करतो बॉलिंग पण करतो नाही नाही क्रिकेट टीमचा खेळ रवल्या किपिंग पण करतो आणि वरतून बँड पण वाजवतो भारी एकदम भारी बँड वाजवतो एकदा वाजून नाही 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 रे एकदा वाज भारी बँड वाजवतो तो आम्ही फक्त गाणे म्हटले ना तो डायरेक्ट सुरू पडून जातो चला आता जाऊ परत चला काहीच आम्ही चाललेले नाही आता रस्त्यामध्ये तर भाई एवढे भारी भारी शेत लागतं असं वाटतं की ना आता मॅच जाऊ दे आणि जेवायला पण सुद्धा शेतामध्ये एवढं असं वाटतं की म्हटलं शेत बघून भारी तर काहीच आम्ही पोचलेले आता भोकरला आणि जिथे मॅच आहे ना त्याच ग्राउंडवर आलेले ॲक्च्युली ग्राउंडनी शेत आहे शेतामध्ये मॅच ठेवलेली आणि बघा हे असं शेत आहे आम्हाला वाटलं की मोठं ग्राउंड असेल पण नाही तर फक्त पिचच बनवलेली आहे आणि हे शेत आहे हे काय करायचं आता खायला खेळू जितू ती जागाच वरती खाली ती पाना वरती खाली जागा आहे ती बॅटिंग पुरता आहे हां बाउंड्री तो पण रस्ता आहे तो तिथून जातोय तो पण रस्ता बनवलेला आहे त्यांनी रस्त्यावर प्लेअर उभे तो माणूस बघा किती दूर उभा आहे तिथे फिल्डिंगसाठी हां बॉल एकदम धरणं मुश्किल आहे टप्पा आला तर डायरेक्ट टप्पा दगडाला गेला आणि उधळेल तो बॉल कुठल्या कुठे ही पीच आहे पीच तर एकदम भारी आहे जी एक लवलेला होती ना त्याच्यापेक्षा तर काही पटीनच भारी आवाज बघा किती भारी येतोय आणि या टीमसोबत आमची मॅच होती पण ते जे ऑर्गनायझर होते ना त्यांनी आमची मॅच दुसऱ्यांचीच लावून दिली पण आम्ही टायमावर होते तरी पण आता त्याचंच ढोल चालू आहे की आता आमची मॅच कोणासोबत राहील काय राहील आम्हाला बाय देऊन द्यायला पाहिजे होती तर आमची मॅच दुसऱ्यांसोबत लावून टाकली आणि आमच्या अपोजिट जे हे होते ना यांची मॅच दुसऱ्यांसोबत लावून टाकली गाईस त्याच्या पुढची मॅच आहे ना ती आमची आणि जी आमच्या समोर होती म्हणजे आता फिल्डिंगला लागलेली ना तीच काल आमच्यासोबत प्रॅक्टिसला होती आणि आम्हीच त्यांना हरवलं होतं 2 मॅचांमध्ये 2दा आता त्यांची ना हे झालेली की नाही रे जर आपल्या समोर आले ना
तर हे परत हरवून टाकतील. तर ते आता काय म्हणतात, नाही हो दादा जसं झालंय तसं राहू द्या ना म्हणे. आमची आता झालेली मॅच दुसऱ्यांसोबत घाबरले तर आम्हाला. आम्हीच काल त्यांना हरवलं होतं. त्यांची बॉलिंग पण नीट नाही पडत होती, वाईट पण पडत होते. जाऊ द्या, याच्यानंतरची मॅच आमची आहे. काय घाबरलेले ना केदार रक्त पाहिजे रे. ते डायरेक्ट नाही म्हणताय भाऊ, ज्यांच्यासोबत मॅच आता त्यांच्यासोबत राहू द्या ना म्हणे. झालाय आमचा टॉस पडलेला आहे म्हणे, ते घाबरताय. तर गाईस आता वाजलेले 4 आणि ना आमची मॅच आता सुरू झाली होती. एक इनिंग झालेली ॲक्च्युली ना. आमचे सगळे प्लेयर होते डायरेक्ट इथे फिल्डिंगसाठी आणि टोटल 8 विकेट घेतल्या आणि 3 घेतल्या. 4 बाकी 2 अशा घेतल्या. कारण की ना इथे कॅचेस लगेच हातात भेटतात. इथे फक्त लेफ्टीला चान्स आहे, तिथून जवळ पडते आणि इथून दूर पडते. तर आता आमची बॅटिंग आहे. ओपनिंगला मी जाईल आणि माझ्यासोबत हा जाणार आहे लेफ्टी. काय टार्गेट आहे? 70 बोलला मी 87. बरं चला आता कव्हर करेल पुढचा ब्लॉग. हा करेल ना करेल. तर इथे आर्यन आणि विवेक दादा दोघी चाललेले आहे आता ओपनिंगला. तर तुम्ही बघू शकता आपलं ग्राउंड. त्यांना आमचा कप्तान आता काहीतरी सांगतो आहे. कारण की मागे प्लेयर नाही, 3 ओव्हरमध्ये तर आता इथे विवेक दादा आणि आर्यन चाललेला आहे ओपनिंगला. आम्हाला 78 रन करायचे. बघू आता काय होतं. तर आता आम्ही दोघी चाललेलो आहे स्कोररकडे. स्कोरर नाव सांगायला. याचं नाव आहे अर्पित, प्रणव. आम्ही दोघी बॉलिंग करतात. चला. थोड़ी देर शॉट. सोडले का? तर आम्ही मॅच हारलेलो आहे खूप गंद तरीकेने. आणि ही आमची इथे निराशभरी टीम बसलेली आहे सगळी. यांचे चेहरे बघा तुम्ही कसे बसलेले आहे सगळे निराश होऊन. काय होतं रे दादा, फिरताना सांगतो जरा. काय होणार आहे? एक्साइटमेंट लेवल आमची 1 वाजता होती. 1 वाजता ऑर्गनायझरने दुसऱ्यांची आमची मॅच म्हणजे आमच्या समोर जी होती त्यांची मॅच दुसऱ्यांची लावून दिली. त्यांची झाल्यावर आमची होती, परत त्यांच्यामध्ये एकाची घालून दिली. मग आमची एक्साइटमेंट लेवल संपली. पहिली बॉलिंग आली, उन्हात थकले आणि आउट झाले. चला काय सुमित दादा कुठे? अरे ते तर बॅटिंगला आहे. चला जिंकले. काँग्रेस जिंकले रे भाऊ, जिंकले. अभिनंदन. हे तर जस्ट आमच्या मॅचेस होत्या. आमच्या जालनाच्या मॅचेस तर बाकी अजून. दिवस ऑफ होता. हा आपली गलती नाही. दिवस ऑफ होता. आता कुठे थांबायचंय मग? चला जेवायला. आता जेवायला. गाईस तर 6:15 वाजलेले आणि ना आता मी गेला होता घरून मस्त फ्रेश वगैरे होणे ना जेवायला आलेले आम्ही. हे तर नॉनव्हेज खातील, मी व्हेजच खाईल. आता यार ते कसं झालेलं आहे, मी जेव्हा नॉनव्हेज सोडलं ना तेव्हा असं वाटतंय समोर सगळेजण आणून ठेवत आहे, पण नाही, कंट्रोलच होतं. हे पाय हे इथे बसलेले. तुम्ही घरी नाही गेले होते का? कोणी घरी नाही गेलेले? कोणीच डायरेक्ट इकडे? आम्हाला वाटलं तुम्ही सगळे घरी गेले म्हणून आम्ही घरून आले. तर गाईस आता ना जेवण झालेले आणि भयंकर झोप लागते. दिवसभर आमचा तिथे त्या ग्राउंडवर गेलेला आहे. थकवा आलेला आहे, बिलकुल थकवा. असं पण नाही की हा अंगात त्यामध्ये असं वाटतंय ना आता घरी जाऊन डायरेक्ट झोपू, पण नाही यार व्हिडिओ बनवायचा आहे पुढे. आता पण जेवण झालेलं आहे आमचं. हे इथे खात आहे. हा तो आणि मी व्हेज होते. आम्ही दोघं व्हेज होते, बाकी हे सर्व नॉन व्हेज खाणारे होते. कशी होती आपली काजू करी भाजी? होती भारी होती. नको रे नको. हा आपली भाजी भारी होती. मी काय म्हणतो तू तबला वाजवणं एक हात धुतल्यानंतर वाजवशील. काहीच मी ना आता जेवण करून डायरेक्ट पहिला महोत्सव आला होता. आज ना भयंकर गर्दी
काल फिरला नाही होता ना मी ते स्टॉल, परवा पण आला होता पण खूप स्टॉल जे होते ते लागलेले नाही होते. धूळ किती उडते यार इथे. तुला काही घ्यायचे खेळणे वगैरे खुडकुडे? तू रडला ते हां घेऊन दे. हां चल मला घेऊन दे. चल मला घेऊन दे, मला पाहिजेच नाही तर मी रडेल इथे. हा पेन किती भारी आहे. पेन आहे तो. याच्यात तुला माहिती ते काचेचं पण यायच्या, काचेच्या एवढ्या मोठ्या दांड्या यायच्या, ते असं सेम काचेच्या यायच्या स्पिनर. भाई काय चाललं होतं हे त्यावेळेस. तुझ्यासाठी काही घ्यायचं आहे का? चुंबक. हा चुंबक तिकडे बघ. नाही ती गन का? चला ओम सगळे आहे ना पैसे तुझ्याकडे? नाही रे. काय ते? नेल कटर ना. आज या खाऊ गल्लीमध्ये अशी गर्दी ना, इथून निघायलाच कमीत कमी ना 5-10 मिनिटं लागेल. स्टॉल लावला हा रे हा तिथे चांगले पण येतो बघा. जायचं या गर्दीमध्ये. चला जाऊन पाहू. धक्का देऊ असा कुंभा मारू. इथं पंडितजी मी सांगते इथं पण भेटला तर मी तुला आवाज दिला होता. म्हटलं हात तुला छोटा चेष्टा. हा बरोबर. दर्शन होतं ते महत्वाचं आहे. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. काय नाव आहे तुझं? कौशल राजेंद्र. अच्छा सेंट लॉरेन्स आहे का? अच्छा. तू येणार आहे का गॅदरिंगला? नाही मी नाही येणार आहे. यावेळेस एवढ्या गर्दीमध्ये येऊन आहे ना नक्की कोणी ना कोणी मला भेटतं. पण आहे ना आता इथे एवढी धूळ आहे ना. धूळ कशी इथे हातावर रुमाल ठेवावं म्हणजे तोंडावर रुमाल ठेवावंच लागतं, एवढी घाण धूळ. आम्ही हे घेतलं होतं त्या दिवशी मी आला होता ना, हे घेतलं होतं मी. एकदम भारी असतंय, ट्राय करून पहा. ते पायाखाली ठेवलं ना व्हायब्रेट होतं ते. आपल्या पायाची मालिश होते, अशी मालिश. म्हणजे जे पाय वगैरे दुखता ना, नसा मोकळ्या होते त्याच्याने. एकदा ट्राय करून पहा, तुला मस्त आवडेल ते. तू पाय ठेवशील. हां तू उभा तर अजून मोड आहे त्याच्यात खूप. हा हे मी घेतलेलं आहे ना. ओ पॉवर जास्त आहे याच्यात भयंकर पॉवर आहे, भयंकर. जे आमच्याकडे आहे ना तिच्यात एवढी नाही, पण याच्यात एवढं भयंकर पॉवर आहे ना. आता एकदा उडवून दाखवा ना. अच्छा बंदूकवाला नाही का? अच्छा मला वाटतं बंदूकवाले. तिथे ना या टायमाला फॅशन शो सुरू होता. आज काही वेगळंच आहे. तिथे तबला वाजवत आहे, कोणी गाणं म्हणते, हार्मोनियम. काल सारखी मजा नाही येणार कारण की काल तो माहोल होता आणि पब्लिक होती, त्यामुळे छान फॅशन शो होता जळगावमध्ये. कधी मी आता आलेलो आहे घरी आणि ना आता भयंकर झोप लागते. मी तर आता झोपतो कारण की आज दिवसभर ते ग्राउंडवर होते उन्हामध्ये, थकवात एकदम खतरनाक येतो. उद्या सकाळी परत प्रॅक्टिसला जायचं आहे. आता मी झोपतो. 11:15 वाजलेले. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर न नसले तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. जय श्री राधे. बाय बाय.